दिवसेंदिवस राज्यातलं तापमान वाढत चाललेलं आहे तर इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा पारा जवळपास 42 अंशांवर पोहोचलाय। शिर्डीमध्ये आलेल्या भाविकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी साईबाबा संस्थानकडून मंदिर परिसरामध्ये उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तर मंदिर परिसरात मांडव टाकलेले आहेत, विविध उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। मात्र उन्हामुळे शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची संख्या सध्या मंदावलेली आहे। तर साई मंदिर परिसरामधून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। राज्यात उष्णतेची लाट अधिकच तीव्र होत चाललेली आहे आणि अहिल्यानगरचा तापमानाचा पारा जो आहे तो 42 अंशांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाकडनं देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जर काही महत्त्वाचं काम नसेल तर उन्हामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येत आहे। तर एकीकडे दुसरीकडे मी साई मंदिर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जे ही दुपारची वेळ आहे आणि जर दृश्यामध्ये बघितलं तर शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची देखील संख्या देखील या उन्हाच्या तीव्रतेमुळे मंदावल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मात्र जे साई भक्त येत आहे त्यांच्यासाठी साई संस्थानकडनं विशेष काळजी घेतली जात आहे। ठिकठिकाणी साई मंदिर परिसरामध्ये मंडप उभारण्यात आलेले आहे। साई भक्तांचे पाय भाजू नये म्हणून यासाठी गालिचे देखील टाकण्यात आलेले आहे। काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी उष्णतेचा त्रास साई भक्तांना होऊ नये यासाठी वैद्यकीय पथक देखील तैनात आहे। प्रथम उपचार केंद्र देखील साई संस्थानकडनं ठिकठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीनं साई भक्तांची काळजी जी आहे ती साई संस्थानकडनं घेतली जाते। आता साई मंदिर परिसरामध्ये भाविकांची संख्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मंदावल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।